नीत झालेली भूमी आहे. महाराज म्हणतात अरे सामान्य नाही, संत म्हणजे काय आहे. ज्या दिवशी संत आपल्या गावात आले, बाबा ऐका ऐका, महत्वाचं वाक्य तुमच्या पुढे मांडून चालला जाईल. संत ज्या दिवशी आपल्या गावात आले त्या दिवशी आपल्या गावाचं भाग्य आहे. ज्या दिवशी संत आपल्या घरी आले त्या दिवशी आपलं सौभाग्य आहे. ज्या दिवशी संतांनी आपली आठवण काढली त्या दिवशी आपलं परम भाग्य आहे. आणि ज्या दिवशी आपणच स्वतः संत झालो मग तर अहो भाग्य आहे. एवढं सांगूनही जीवनामध्ये काही परिवर्तन नाही झालं. एवढं सांगूनही जीवनामध्ये जर कधी काही परिवर्तन नाही झालं तर याच्यासारखं दुर्भाग्य कुठलंच नाही. विठाल 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 विठाल. हो, आणि या महापर्व काळामध्येच तुम्ही आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत. आता आवाज लय लहान आहे, लय कमी आवाज आहे. या महापर्व काळामध्ये श्यामगिरी बाबांच्या या पावन दरबारामध्ये बाबांनी साधना केली, या ठिकाणी उपासना केली. तपाचं फळ आहे, साधनेचं फळ आहे. संत येतात, जीवाला यावं लागतं, देवाला आणावं लागते. बाबा ऐका, श्यामगिरी बाबांचा दरबार आहे म्हणून बोलतोय. संत का येतात, कुठून येतात, अनेक प्रमाण आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जेरूसे साचवावे वर्ताया. बोलिले जेरूसे साचवावे आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जेरूसे साचवावी वर्ताया. जाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. जे आड राणानं जग भरलेलं आहे, आड राणानं आड वाटेनं जे समाज चालतोय ते संतांना सहन होत नाही. म्हणून संतांनी जागोजागी अट्टासानं तुम्हा आपल्याला सांगावं, काय नका जाऊ आडराणी, ऐसे गरजता ते पुराणी. संत मायबाप येतात बाबा, संत मायबाप येतात. अनेक बोलावं, जेवढं बोलल्या गेलं तेवढं कमीच राहील संतांच्या बाबतीमध्ये. कितीही वर्णन केलं संतांचं तरी आपली अपूर्ण वाणी आहे. सेना महाराजांचा अभंग आहे, ऐका. किती संत मायबाप उदार आहे. उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. एवढा केला उपकार, केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर. महाराज म्हणता जड जीवा उद्धार केला. अरे जड जीवा उद्धार केला, एवढा उपकार केला संतांनी तुमच्या आमच्यावरती. म्हणून श्यामगिरी बाबांचा हा दरबार आहे. ऐका, संतांचं वर्णन करावं, संतांचं नाम घ्यावं, ज्ञानोबा तुकोबाचं नाम आपल्या मुखाला यावं. महाराज म्हणतात सज्जनाचं ज्या दिवशी नाम आपल्या मुखाला येईल ना बाबा,
मग काय ती वाणी. महाराज म्हणतात पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे, नेगे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी. महाराज म्हणतात ते सज्जन मायबाप म्हणजे संत आहे. ते संत येत असतात, संत येत असतात या जगावरती उपकार करण्यासाठी. देवाला आणावं लागतं, आणला देवाला. पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी उणी येता. महाराज म्हणतात निज भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, निज भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. महाराज म्हणतात जगाच्या मालकाला उभा केला, आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. देवाला आणावं लागतं, संत येत असतात, जीवाला यावं लागतं. जीवाला काय यावं लागतं. महाराज म्हणतात मागच्या जन्मातले कर्म बाकी राहिलेले असतात, ते कर्म भोगण्यासाठी पुन्हा या जीवाला जन्माला यावं लागते. किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे यावे, किती वेळा जन्मा यावे. किती भावे पतित, किती भावे पतित पतित, म्हणून या जीव भ्याला भ्याला, म्हणून या जीव भ्याला. किती भावे पतित, किती भावे पतित, म्हणून या जीव भ्याला, म्हणून या जीव भ्याला. हो किती वेळा जन्मा यावे, किती भावे पतित, म्हणून या जीव भ्याला. शरण गेला पंढरी राया. किती वेळा जन्मा यावे, किती भावे पतित, म्हणून या जीव भ्याला. जन्मजन्मी अनाथा. वा वा वा. किती वेळा जन्मा यावे. साला एक क्षणी बाबाला कडलंय, बाबा गालात हसले नाही का. किती वेळा जन्मा यावे गजरा मोहबतवाला नाही का. हो किती वेळा जन्मा यावे, किती वावे पतित, म्हणून या जीव भ्याला. शरण गेला पंढरी राया. महाराज म्हणतात किती वेळा जन्मा यावे, अगा कर्मे जे उरावे ती सुख दुःखी फळायावे, तया ते भोगावया यावे देहा एका. अनेक वेळेला जन्माला यावं लागते या जीवाला कर्म भोगण्यासाठी. म्हणून संत येत असतात. श्यामगिरी बाबा आले, तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी संत येतात. अहितापासून काढिते हित देवुनी वाढविते, नाई श्रुती परोती, मामुली जगा. संत येतात बाबा तुम्हा आपल्याला योग्य वाट दाखवण्यासाठी. मार्ग दावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, हे दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. मार्ग धावून गेले आधी, दयानिधी संत ते, हे दयानिधी संत ते, दयानिधी संत ते. फार मोठा पर्व काळ आहे आणि प्रसन्न पर्व काळ आहे. आपलं भाग्य आहे की तुम्ही आपण या ठिकाणी बसलोय आणि भगवंताच्या या दरबारामध्ये कीर्तन हरिकीर्तन श्रवण करीत आहात. त्या भगवंताचे उपकार आहे तुमच्या आमच्यावरती. आणि संतांनी जो मार्ग आम्हाला दाखवून दिला त्या मार्गाने जातोय. मार्ग दावून गेले आधी, आधी जे गेले वेद मार्गी मुनी गेले,
त्याची मार्गे चालिलो महाराज म्हणतात त्याच